आणि आता पाहूया महाफास्ट घडामोडी। अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने रात्री उशिरा अटक केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतलं होतं। दरम्यान दोघांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेस ही करबुडे बोगद्यात अडकली आहे। बोगद्याच्या आत 1 किलोमीटरपर्यंत रेल्वेचे इंजिन पटरीवरून घसरलं, तर या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। कोरोना उपचार आणि मृत्यूनंतर झालेल्या खर्चाच्या रकमेला आयकरातून सूट देण्यात येणार आहे। मोदी सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहे। ओबीसी आरक्षणासाठी भाजप आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहे। यावेळी भाजपचे 1 लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत। आंदोलनात भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत। ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी मोदी सरकार विरोधात काँग्रेसही आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे। महाराष्ट्रात निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। त्यामुळे राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे। यानुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश 3ऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान मुंबईकरांना अजूनही लोकल प्रवासावर बंदीच राहील। अनिश्चित काळासाठी लोकलवर बंदी लावण्यात आली आहे। त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची निराशा झाली आहे। संपूर्ण राज्य 3ऱ्या टप्प्यात आल्यानंतर नियमावली जारी करण्यात आली आहे। जिल्ह्यात अत्यावश्यक दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। राज्यात सर्वच मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद राहणार आहेत। अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत। राज्यात सर्व ठिकाणी जिम, पार्लर, सलून दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत। 50% क्षमतेनं जिम, पार्लर, सलून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्यात निर्बंधांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलाय। शेतीविषयक सर्व कामं पूर्ण वेळ करता येणार आहेत, तर मजुरांना बांधकामाच्या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। राज्यात लग्न समारंभात होणारी गर्दी लक्षात घेऊन पुन्हा निर्बंध लावण्यात आलेत। लग्न समारंभात 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे, तर अंत्यविधीसाठी फक्त 20 जणांनाच परवानगी दिली गेली आहे। दरम्यान सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक 100% क्षमतेनं सुरू राहणार आहे। त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। 3ऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येतील अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे। 3ऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केल्यानंतर राज्य सरकारकडून जिल्हा स्तरावर सूचना केल्या गेल्या। जिल्ह्यात 70% लसीकरण पूर्ण करणं, कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन देणं अशा सूचना करण्यात आल्या। जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणं तसंच मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देशही राज्य सरकारने जिल्ह्यांना दिलेत। प्रत्येक जिल्ह्यात गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय। कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले। कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेशही सरकारने दिलेत। अनलॉकच्या टप्प्यांवरून संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सरकार सारखं अनलॉकची लेवल बदलतंय, लोकांना भीती दाखवतंय। सरकारची कोणतीही कामं करायची लेवल नाही अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली। कोरोनाच्या येणाऱ्या 3ऱ्या लाटेत राज्यात जवळपास 50 लाख लोक बाधित होणार असल्याचे अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती राज्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे। डेल्टा प्लस संदर्भात टास्क फोर्सची सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे। रुग्णसंख्या वाढीमुळे पुन्हा निर्बंधांची गरज आहे। निर्बंध एकदम शिथिल करू नका अशी माहिती असं आवाहन टास्क फोर्सने केलंय। कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बूस्टर डोस म्हणजेच लसीचे आणखी डोस घेण्याची गरज असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे। तर वयस्कर लोकांना कोरोनाचा धोका जास्त असल्याने दरवर्षी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे। गर्भवती महिलांना लस दिली जाऊ शकते अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। गर्भवती महिलांसाठी लस उपयुक्त आहे आणि त्यांना लस घेण्याची परवानगी असल्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 5 ठिकाणी छापेमारी केली।
देशमुख यांच्या नागपुरातील घरी तसंच मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळी इथल्या सुखदा इमारतीमधील घरी देखील ईडीनं छापे टाकले। काल दिवसभर तब्बल 9 तास अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीनं छापेमारी केली। देशमुखांच्या नागपुराच्या घरातून ईडीचे अधिकारी निघाले होते, त्यावेळेला त्यांच्या सोबत काही कागदपत्र नेल्याचं दिसलेलं आहे। ईडीला यापुढेही असंच सहकार्य करू असं अनिल देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। परमबीर यांची भूमिका संशयास्पद आहे, याचा तपास एनआयए करते असंही देशमुख यांनी म्हटलंय। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलंय। अनिल देशमुखांवरील टाकलेल्या धाडीत काहीही मिळणार नाही, नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे असं शरद पवार यांनी ईडीला उद्देशून म्हटलंय। तसंच ही एक प्रकारे दडपशाही असल्याचंही ते म्हणाले। केंद्र सरकार चौकशी यंत्रणांचा हत्यार म्हणून उपयोग करतंय अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। तर हे लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशी कारवाई होणं दुर्दैवी आहे असंही त्यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाची स्थिती ही मोदी फडणवीस यांच्यामुळे झाली असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केलाय। दरम्यान भाजपला ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याची टीकाही मलिक यांनी केली आहे। केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। केंद्रानं जनगणनेचे आकडे दिले नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। ओबीसी समाजाच्या मोर्चात अतिरेकी वृत्तीची माणसं घुसवून समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। षडयंत्र रचणाऱ्याला अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तमिळनाडूप्रमाणे राज्यात आरक्षण द्यावं, श्रीमंतांसाठी नाही तर 16% गरीब मराठ्यांसाठी आरक्षण हवं अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे। नाना पटोले संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आलेत। राज्यातील सरकार धोक्यात नाही असं वक्तव्य राज्याचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी केलंय। कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोळी यांनी आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गॉडफादर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। खासदार नवनीत राणा यांनी पतीसोबत तिरुपतीला त्या गेल्या होत्या, तिथे त्यांनी तिरुमला स्थित श्री व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं। जामनेर इथल्या पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय। दरम्यान गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी एनसीपीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण झालं। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना चौकशीनंतर मुंबई पोलिसांनी सोडलं। दरम्यान हिश्श्यावरून कुटुंबातीलच एका व्यक्तीनं गैरसमजुतीतून तक्रार दाखल केली असं समोर आलंय। राज्यानं 3 कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार केलाय, तर पुढच्या 3 महिन्यात 9 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला। तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केल्यानंतर राज्य सरकारकडून जिल्हा स्तरावर सूचना केल्या गेल्या। जिल्ह्यात 70% लसीकरण पूर्ण करणं, कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना करण्यात आल्या। आरोग्य विभागात 10 ते 12 हजार पदं पुढच्या 2 महिन्यात भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। दरम्यान जास्त बिल घेतलं असेल तर हॉस्पिटलकडून वसूल करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचंही टोपेंनी म्हटलंय। तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होईल अशी माहिती नीती आयोगाचे व्ही.के. पॉल यांनी दिली होती। त्यामुळेच तिसऱ्या लाटेआधी लहान मुलांसाठी व्यवस्था केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या लाटेत बिहारमध्ये सर्वाधिक 115 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। यानंतर राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे। देशात एकूण 776 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। राज्यात काल दिवसभरात 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली। एकूण 156 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 10,138 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सांगलीतील मिरजेत आयसीएमआर केंद्रीय पथकानं 6 ते 9 वयोगटातील 1, 9 ते 17 वयोगटातील 2 तर 18 ते पुढील वयोगटातील
7 जणांच्या रक्ताचे नमुने संकलन करण्यास सुरुवात केली। रक्ताच्या तपासणीतून कोरोना रोगप्रतिकारक शक्तीबाबतची माहिती समोर येणार आहे। गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 3 मजली इमारत सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला राहण्यास देण्यात आली आहे। कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आली। त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला। बेस्टच्या या सामुदायिक कार्याची दखल यापूर्वी जिनिव्हा इथल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही घेतली होती। कोरोना काळात केडीएमसीकडे अपुरी साधनं असताना देखील कल्याण डोंबिवलीत कोरोना नियंत्रणात ठेवला। तसंच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पोर्टल तयार करण्यात आलं। त्यामुळे केडीएमसीला केंद्र सरकारकडून कोविड इनोव्हेशन अवॉर्ड जाहीर करण्यात आले। कोरोनामुळे पालकांचं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसाठी आणि विधवा महिलांसाठी नवी मुंबई महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। महापालिकेनं सामाजिक विकास विभागाच्या माध्यमातून 4 कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवसात तब्बल 1,25,170 नागरिकांना लस देण्यात आली। पुण्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासूनचा एका दिवसात झालेल्या लसीकरणाचा हा उच्चांक आहे। इंदापूरच्या काटीवडापुरी भागात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला। ग्रामीण भागात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यू चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं। हे सर्वेक्षण करताना 153 ठिकाणी डेंग्यू सदृश्य डासळी आढळल्या। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। या टोळीनं 116 जणांना बोगस लस दिली आणि 1,16,000 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात 2000 पोलीस कर्मचारी आणि 200 अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसंच यात्रेदरम्यान पंढरपुरात भाविक येऊ नये म्हणून 3 स्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 8 किंवा 9 जुलै ही तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे। यावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। राधानगरी धरणावर शाहू जयंतीला परवानगी नाकारण्यात आली। त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून परवानगी नाकारली असा सवाल समरजित घाटगे यांनी केलाय। तर काहीही कारवाई करा, धरणावरच जयंती साजरी करणार अशी भूमिका समरजित घाटगे यांनी घेतली आहे। कोल्हापूरच्या मुख्य कमानीवर गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्यांच्या जाहिराती छापल्या होत्या। दरम्यान शिवसेनेनं या जाहिराती काढून त्या जागी राजश्री छत्रपती शाहू महाराज करवीर नगरी अशा आशयाचं होर्डिंग लावलंय। ठाण्यातील बाळकुम पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या महिन्याभरापासून इंटरनेट सेवा ठप्प आहे। दरम्यान मनसेच्या वतीनं पोस्ट ऑफिसला घेराव घालत कामकाज सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसींनी आक्रोश आंदोलन तसंच ठिय्या आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जुन्नरच्या गावातील पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची थकीत वीज बिलं ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याच्या आदेशाला ग्रामपंचायतीनं विरोध केला। या संदर्भात एक बैठकही पार पडली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या 14 कर्मचाऱ्यांना राजश्री शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। लवकरच त्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। पुण्यात आज राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या जिल्हा बँकांच्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे।